जय गजानन जयतो संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेत आपल्या समोर पुढची अन्योक्ती पुंडरीक अन्योक्ती ती समजून घेण्याच्या पूर्वी काही गोष्टी समजून घेऊ म्हणजे मग आपल्याला नेमका त्यातला अर्थ समजेल. सुभाषितकारांना अन्योक्तीकारांना काय सांगायचंय ते आपल्याला नेमकेपणाने लक्षात येईल. पहिला प्रश्न, संपत्ती म्हणजे काय? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? संपत्ती म्हणजे पैसा. त्याचं उत्तर आहे संपत्ती म्हणजे पैसा हा सामान्य अर्थ असू शकतो. संपत्तीचा एक प्रकार पैसा असू शकतो, पण संपत्ती हा शब्द अधिक व्यापक आहे. तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. केवळ पैसा नाही, पैशाचा तरी उपयोग काय तो समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला संपत्तीची अधिक व्यापक गोष्ट लक्षात येते. पैशाने काय होऊ शकतं त्याचं उत्तर आहे हा काय प्रश्न आहे का? पैशाने जे पाहिजे ते मिळवता येतं. बिलकुल बरोबर आहे. जे पाहिजे ते मिळवता येतं हे जर पैशाचा उपयोग असेल, उपयोजन असेल तर आपल्याला आणखीन लक्षात येईल की जे पाहिजे ते केवळ पैशानेच मिळतं का? त्याचं उत्तर आहे नाही. आणखीनही असे घटक आहेत की ज्यातून आपल्याला हवं ते प्राप्त करता येऊ शकतं. त्या सगळ्यांना सुद्धा संपत्ती म्हणतात. पैसा नाहीये जवळ, पण त्या गोष्टी असल्या तरी प्राप्त होऊ शकतं. जसं एखादा मनुष्य बलदंड शरीराने युक्त आहे, त्याची ती बलदंडता, त्याचा तो पराक्रम, त्याची ती शक्ती याच्याच आधारे तो त्याला पाहिजे ते मिळवू शकतो. म्हणून त्याला श्री म्हटलं, वैभव म्हटलं. वपुश्री असा शब्द आहे. वपू म्हणजे शरीर, हेच त्याचं श्री म्हणजे वैभव आहे. दोन्ही अर्थाने असू शकतं. चांगल्याही बाजूने विचार केलेला म्हणजे कुस्ती इत्यादी खेळून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये त्याचं नैपुण्य दाखवून त्यातून तो संपत्ती प्राप्त करू शकतो. पैसा आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी जे पाहिजे ते मिळवू शकतो. किंवा त्याच शरीराचा दुरुपयोग करून इतरांना धाक दाखवून त्यांच्यावर दडपण आणून अशाही पद्धतीने प्राप्त करू शकतो. पण शरीराने बाकी पाहिजे ते मिळवता येतं. एवढा भाग त्यातला समजून घ्या. सत्ता ही अशीच गोष्ट आहे, म्हणून सत्तेलाही संपत्ती म्हटलं. सौंदर्य, एखाद्या युवतीच्या जवळ असणाऱ्या सौंदर्याच्या माध्यमातूनच ती पाहिजे ते प्राप्त करून घेऊ शकते, म्हणून सौंदर्य सुद्धा संपत्ती सांगितली. या सगळ्यांना आपल्याकडे संपत्ती म्हटलं. वेदांत तत्वज्ञानामध्ये तर संपत्तीचे आणखीनच वेगळे अर्थ आहेत. तिथे षट संपत्तीचं वर्णन केलंय, पण आता मला त्याला नाही स्पर्श करायचा आहे. मला सांगायचंय जे पाहिजे ते मिळतं, ही जी संपत्तीची रचना आहे ती संपत्ती. आणि मग अशा गोष्टी मिळाल्या तर तीन महत्वाच्या गोष्टींचं वर्णन आहे. आपल्याजवळ धनसंपत्ती असावी, तो एक प्रकार त्यातला सांगितला. दुसरं, आपल्याजवळ मित्रत्वाचे अनेक नाते असावेत, आपल्या सोबतीला असंख्य लोक असावेत. आणि तिसरं, आपल्या कार्याचं लोकांनी गुणगान करावं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. या तीन गोष्टी पुढे त्यातला पहिले संपत्ती मिळवणे आणि पुढच्या दोन गोष्टी त्याचे परिणाम जे आहेत त्या परिणामांच्या माध्यमातून मानवी जीवन सुखी होत असतं. हे जे सुखाचं स्वरूप आहे, हे जे सुखाचा आलेख आहे, तो जेव्हा एकत्र मिळतो ना तेव्हा त्याला पुंडरीक असं म्हटलेलं आहे. पुंडरीक कशाला म्हणतात? सामान्य अर्थ आपण पाहायला गेलात तर कमळ असा दिसेल, पण आपण वारंवार पाहतोय की संस्कृतमध्ये असंख्य शब्दांच्या वेगवेगळ्या छटा समजून घेण्याची जी गंमत आहे ती कदाचित दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये तितक्या तीव्रतेने नसेल. मी बाकीच्या भाषांना नावं नाही ठेवत आहे. संस्कृतचं वैभव आपल्याला सांगतोय. पुंडरीक म्हटलं, कमळालाच म्हटलं, पण कोणतं कमळ? त्याचं उत्तर आहे पांढरं कमळ. पण गंमत अशी आहे की पांढरे कमळ सुद्धा दोन आहेत. किती वैशिष्ट्य लक्षात घ्या, त्यातल्या छटा समजून घ्या. कुमुद शब्द जेव्हा येतो तेव्हा तोही पांढऱ्याच कमळाच्या अर्थाने येतो. पुंडरीक शब्द जेव्हा येतो तेव्हा तोही पांढऱ्याच कमळाच्या अर्थाने येतो. मग मला सांगा, एकाच कमळाच करता दोन शब्द असतील का? त्याचं उत्तर आहे नाही. दोन मध्ये पुन्हा फरक आहे. छटा वेगवेगळ्या कशा आहेत ते समजून घ्या. कुमुद जे आहे ते चंद्रविकासी कमळ आहे, म्हणजे रात्री फुलणारं आहे. चंद्रप्रकाशात ते उमलतं, त्यामध्येच त्याची प्रफुल्लित अवस्था आपल्याला पाहता येते. म्हणून ते रात्री उमलणारं जे पांढरं कमळ आहे ना त्याला कुमुद म्हणतात. पण दिवसा उमलणारं सूर्याच्या किरणांनी फुलणारं जे पांढरं कमळ, त्या पांढऱ्या कमळाला
पुंडरीक असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. थोडा रंगांमधलाही फरक असतो. छटा आपण जी म्हणतोय, शब्दांच्या छटा तर आपण पाहिल्या, रंगातही छटा. त्यातलं जे कुमुद आहे, रात्री विकसित होणारं पांढऱ्या रंगाचं कमळ, त्याच्यावर निळसर छटा असते. दुसऱ्या बाजूला पुंडरीक, दिवसा उमलणारं कमळ, या दिवसा उमलणाऱ्या कमळाला पिवळसर छटा असते. रंग पांढराच, पण त्या पांढऱ्यावर असणारे ज्या छटा आहेत ना, त्याच्यानुसार सुद्धा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर आपल्या लक्षात येईल, दिवसा उमलणारं जे पांढरं कमळ, जे सोनेरी साधारण त्याच्यावर छटा असलेलं, पिवळसर छटा असलेलं असं जे पांढरं कमळ, त्याला पुंडरीक असं म्हटलेलं आहे. त्या पुंडरीकाचं वर्णन आपल्या समोर करतायत. काय काय वैभव आहे त्याचं. पहिल्यांदा आपल्याला सांगितलं तसं त्या व्यक्तीजवळ ज्याला सुख संपन्न अशा अवस्था पाहिजे, ज्याला समाधान पाहिजे जीवनामध्ये, त्याच्याजवळ पहिली गोष्ट संपत्ती वेगवेगळ्या प्रकारची असली पाहिजे. काय पुंडरीकाचं वैभव आहे वर्णन करताना आपल्या समोर शब्द वापरतात, लक्ष्मी ही स्वयं निवसती त्वयी लोकधात्री. लक्ष्मी तुझ्यामध्ये निवास करते. आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. लक्ष्मी कमळावर निवास करते, कमळामध्ये निवास करते, कमळावर बसलेली असते, काही वेळा उभी असेल, कमळावरच उभी असते. प्रत्येक वेळा तिचा कमलाशी संबंध आहे आणि तिचं नावच कमला ठेवलेलं आहे. किती मजेदार भारतीय संस्कृतीची रचना वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येते. इथं आपल्याला तेच सांगायचंय, लक्ष्मी आहे. कशी आहे, नुसती नाही आलेली, जबरदस्ती आणलेली नाही, पकडून आणलेली नाही, स्वयं निवसती. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे पैसा यावा हे प्रत्येकाला वाटतं. भारतीय संस्कृती सांगते, तुमच्याकडे पैसा यावा हे तुम्हाला वाटणं याच्यात फार कौतुकाचा विषय नाही. लक्ष्मीला वाटलं पाहिजे आपण याच्याकडे जाऊन राहावं. काय वैभव आहे, लक्षात घ्या. कमळाचं ते वैभव आहे, लक्ष्मी स्वतः येऊन त्याच्यावर बसते. ते नाही म्हणत कमळ लक्ष्मीला की तू माझ्यामध्ये निवास कर. लक्ष्मीला आवडतं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे साधू संत यावेत असं वाटणे फार चांगली गोष्ट आहे, पण साधू संतांना आपल्या घरी यावं वाटणे ही अलौकिक गोष्ट आहे. ती रचना इथं आपल्याला समजून घ्यायची आहे. लक्ष्मी ही स्वयं निवसती. ती लक्ष्मी स्वतः येऊन तुझ्यात निवास करते. तू निमंत्रण द्यायची गरज नाही, तिला आवडतं तुझ्यामध्ये राहायला. कशी आहे ती, लोक धात्री, सगळ्या लोकांचं धारण करणारी, सगळ्या जगाला चालवणारी. कारण जग पैशाच्या भरोशावर चालतं हे आपण पाहतो. सगळ्या जगाला चालवणारी जी लक्ष्मी आहे ती सर्वत्र. तिचा आणखीन एक शब्द वापरतो म्हणजे आपल्याला गंमत लक्षात येईल इथली. इतर वेळा तिला चंचला असं म्हणतात. लक्ष्मी एका जागी स्थिर राहत नाही. जेव्हा लोक प्रश्न विचारतात ना, ज्योतिषशास्त्राचा विषय जेव्हा असतो, एखाद्या ज्योतिषाकडे जातात आणि प्रश्न विचारतात, मिळतो पैसा खूप, टिकत नाही. ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असेल तर तो हसेल, तो म्हणतो अरे पैसा टिकायसाठी नसतोच. कल्पना चुकीची आहे. व्यवस्थित समजून घ्या, पैसा वापरायचा असतो आणि नाते टिकवायचे असतात. आपल्या सध्याच्या विचित्र अवस्थेमध्ये आपण उलट करतोय, नाते वापरतो आणि पैसा टिकवायच्या मागे लागतो. नसतं असं करायचं. शास्त्रकारांनी कुठल्या गोष्टीसोबत संबंध कसा असला पाहिजे याचं वर्णन केलं. लक्ष्मी चंचला आहे, ती सतत फिरतच राहणार आहे. आज माझ्या खिशात आहे, उद्या तुमच्या खिशात जाईल. हा साधा विषय आपल्याला समजून घेता येईल. तशी ती चंचला असणारी लक्ष्मी, तिला जिथं स्थिर व्हावं वाटतं ते पुंडरीकाचं वैभव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला सांगितलं स्वयं निवसती. ती स्वतः येऊन राहते. लोकधात्री, सगळ्या जगाचं पालन करणारी, सगळ्या जगाचा सांभाळ करणारी अशी ती, जिच्या भरोशावर जगाचे व्यवहार चालतात, तशी ती लक्ष्मी येऊन राहते. पहिला विषय. एकदा संपत्ती आली, वेगवेगळ्या पद्धतीच्या संपत्तीचं वर्णन करा. दुसरी गोष्ट स्वाभाविक येते, मित्र. आणि गंमत इथं आहे, इथं पुंडरीक शब्द वापरताना, कमळाचा शब्द वापरताना संस्कृतचा आणखीन एक शब्दाची गंमत आपल्याला सांगतो, मित्र शब्द. त्याचे दोन अर्थ आहेत. मित्र शब्द पुल्लिंगी वापरत अर्थ वेगळा आणि मित्र शब्द नपुसकलिंगी वापरत अर्थ वेगळा. एक अर्थ सूर्य असा आहे आणि दुसरा अर्थ सखा असा आहे. ज्याला आपण मराठीत मित्र म्हणतो, हा माझा मित्र आहे या अर्थाने. आणि मित्र शब्दाचा अर्थ सूर्य आहे. मैत्रेण चापी विदितोसे दृढानुरागा. हे पुंडरीका, हे कमळा, तुझा मित्राच्या ठिकाणी दृढ
अनुराग आहे. अनुराग शब्दाचा अर्थ प्रेम, आत्मीयता, ती तुझ्या ठिकाणी मैत्राच्या ठिकाणी आहे किंवा मित्र तुझ्या ठिकाणी अनुरक्त आहेत. दोन्ही एकमेकावर असले पाहिजे, कारण एका बाजूचा विषयच नाहीये. तुझ्या ठिकाणी सूर्याच्या ठिकाणी तुझी अनुरक्तता आहे, कारण तू सूर्य उगवल्यानंतर फुलतोस. तो एक विषय त्याच्यामध्ये. आणि मित्र शब्दाचा दुसरा अर्थ सखा, तोही वापरायचा आहे. सखा ज्याच्या सोबत आहे ना त्याचंच जीवन आनंदी आहे. मित्र ज्याच्या सोबत आहेत त्याचंच जीवन आनंदी आहे, सुखी आहे. कारण मित्रांच्या सोबत आनंद मिळणार आहे, मित्रांच्या सोबत जीवनाचे सुखानुभूतीचे क्षण मिळणार आहेत. म्हणून त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. मैत्रेण चापी विदितोसी दृढानुरागा. हे सगळ्यांना विदित आहे की मित्राच्या ठिकाणी तुझा अनुराग कसा आहे, तुझं प्रेम कसं आहे. तिसरा विषय वापरला, बंदीव गायती गुणाहा तव चंचरीकः. किती मजेदार. लक्षात घ्या, वारंवार आपण जो वैभव पाहतोय संस्कृत भाषेचं, एकेका शब्द करता किती वेगवेगळे शब्द आहेत. जसं आपण भ्रमर शब्द पाहिला, भ्रमरान्योक्तीचा अभ्यास केला होता, त्याच्यामध्ये वापरताना द्विरेफ शब्द आपण पाहिला. 2 र आहेत भ्रमर शब्दामध्ये, म्हणून त्याला द्विरेफ म्हणतात म्हटलं. त्याला गुंजारव कारक अशा पद्धतीचं त्याचं वर्णन केलं. त्याला मधुकर शब्द आपण वापरला, मध प्राशन करणारा म्हणून. भुंगा या अर्थाने आणखीन एक नवीन शब्द आपल्या समोर वेगळ्या अन्योक्तीच्या माध्यमातून. या अन्योक्तीमध्ये चंचरीक, चंचरीक शब्दाचा अर्थ भुंगाच असा आहे. तो भुंगा काय करतो, येतो त्या कमळातला मध प्राशन करतो आणि मध प्राशन केल्यानंतर मदोन्मत्त झालेला, कारण चांगल्या अर्थाने शब्द येतो, वाईट अर्थाने नाही. उन्मत्त या शब्दाचा अर्थ आपल्याच धुंदीत असणारा, आपल्याच आनंदात असणारा तो भुंगा नंतर केवळ मध प्राशन करून मोकळा नाही होत, त्यानंतर तो गुंजारव करतो, आवाज करतो, आनंदात मध्ये आपल्याच गायन करतो. आणि मग त्याचं ते जे आत्म आनंदित स्वरूपातलं गायन आहे, कवी आपल्या समोर म्हणताय की तो जणू काही तुझा बंदीजन आहे. बंदीजन हा शब्द संस्कृतमध्ये स्तुती पाठक या अर्थाने आहे. राजाच्या जवळ असे लोक असायचे जे मध्ये मध्ये राजाची स्तुती करायचे, वेगवेगळ्या पद्धतीने राजाच्या गुणांचं वर्णन करायचे. कशा करता, कोणालाही बरं वाटतं. राजकारभार हा तसा थकवणारा विषय आहे. लोकांचं न्यायदान करणे हा कंटाळवाणा विषय आहे, कारण समस्याग्रस्तच लोक समोर येणार आहेत, ते आपल्या समस्या सांगणार आहेत. त्यांच्या समस्या ऐकून ऐकून तुम्हाला विचित्र वाटू शकतं. ही जी रचना आहे, मग त्यातून मार्ग काय. राजे लोक असे बंदीजन ठेवायचे, ते मध्ये मध्ये राजाच्या गुणांचं कौतुक करायचे. आणि मग आतापर्यंत आलेली जी मरगळ आहे, त्या कंटाळवण्या कामातून आलेला जो विषय आहे तो दूर करण्यासाठी अशा पद्धतीचं गायन असलं की त्यांना बरं वाटायचं. हा, हे महत्वाचं आहे. असं जे वाटणा प्रकार आहे त्याच्याकरता बंदीजन जसे राजांच्या दरबारात आहे, कमळ जणू काही राजा आहे, फुलांचा राजा या अर्थाने समजा. त्या कमळाने बंदीजन कोणते ठेवले, तर हे मगाशी म्हटलं तसं जे चंचरीक आहेत ना, भुंगे आहेत ना, ते जणू काही कमळाचे बंदीजन आहेत. कारण ते कमळाच्या मधुप्राशनानंतर त्याचं गुणगान करत जणू काही सर्वत्र फिरतायत. ही कवीची कल्पना किती सुंदर आहे. लक्षात घ्या, 3 गोष्टी सांगितल्या. लक्ष्मी स्वतः येऊन निवास करते, म्हणजे सगळ्या प्रकारची साधन संपन्नता ही त्या कमळाच्या रूपाने सांगितली. कमळासारखा जो असतो त्याचं वर्णन आपल्याला करायचं, कारण आपण वारंवार पाहतोय त्या फुलाचं वर्णन नाही, त्या फुलासारखं ज्याचं जीवन आहे त्याचं वर्णन स्वतःला लावून घ्यायचे. असे जे गुणी लोक असतात, असे जे साधन संपन्न लोक आहेत, त्यांचं वर्णन आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जे जगाच्या कल्याणाकरता कार्य करणारे आहेत, कारण कमळाच्या या 3ही गोष्टी म्हणजे कमळातल्या निवासाचा आनंद, कमळातल्या मैत्रीचा आनंद आणि कमळाच्या मकरंदाचा आनंद कमळाला नाहीये, बाकीच्यांना देण्यासाठी आहे. कारण देण्यात खरं कौतुक आहे. तो जो विषय तो आपल्यासमोर पुन्हा सांगताय. मग आश्रय देणे जणू काही, म्हणून लक्ष्मीचा विषय. सूर्याला मैत्रीचा भाग देणे, म्हणून तिथं मैत्रीचा विषय. आणि तिसऱ्यांदा वापरला बंदीजनांना मधुकर आनंद देण्याचा विषय. 3ही विषय कमळ करतो. म्हणून कमळाचं पुंडरीकाचं वर्णन करताना ते म्हटले की पहिल्यांदा लक्ष्मी तुझ्या ठिकाणी येते,
वैभव येतं. त्या वैभवाच्या सोबत काय येतं? मित्रमंडळी जमा होतात, नातेवाईक जमा होतात, आप्त स्वकीय येतात, त्यांना आनंद मिळतो. आपल्या संपत्तीचा आपल्या सोबतच्यांना आनंद मिळणे तोच खरा उपयोग आहे. ही रचना पुन्हा आपल्या समोर सांगितली. आणि तिसरी गोष्ट, असा आनंद घेणारे नंतर तुझं गुणगान करत फिरतात. हे पुंडरीका कह पुंडरीक तव साम्यम उरी करोती. हे पुंडरीका, तुझं जे वैभव आहे ते वैभव, त्याचं साम्य म्हणजे तसं वैभव कोण उरी करेल? उरी करणे याचा अर्थ जवळ धारण करणे, स्वीकारणे अशा अर्थाने. असं वैभव कोणाच्या हृदयामध्ये असणार आहे? कारण उराचा संबंध हृदयाशी. असं वैभव असणारा हृदयामध्ये, अशा प्रकारची दिव्य रचना असणारा, असे गुण असणारा दुसरा कोण असणार आहे? असा साम्यधारी दुसरा मिळत नाही. इतका तू अद्वितीय आहे, एकमेवाद्वितीय आहे. म्हणून तुझं कौतुक आहे. पुंडरीकाच्या निमित्ताने जीवनामध्ये संपन्न असणारे आणि इतरांना आनंद देणारे जे सज्जन, त्यांचं कौतुक केलं. पुढच्या सुभाषितामध्ये पुढची एखादी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.